तरी ताजी स्थिती आपण बघतोय पुन्हा एकदा पोलीस देखील तिकडे आता पोहोचलेले आहेत आणि आंदोलकांशी आधी संवाद साधलेला होता आणि आता या आंदोलकांना पुन्हा एकदा आंदोलकांसोबत राजा तू खाली ये, व्यवस्थित खाली ये, मी तुला सांगतोय राजेश खाली ये. पोलीस संवाद साधतात, काही प्रमाणात त्यांना सांगतायत की आपल्याला हे ट्रॅफिक क्लिअर करावं लागेल. त्या अनुषंगाने देखील पोलीस सांगत असणार. 10 वाजून गेलेले आहेत आणि जसं आपण म्हणतो 3.5 तास उलटून गेलेले आहेत. पुणे बंगळुरू महामार्ग एकीकडे रोखून धरलेला आहे आणि मात्र आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यांचं म्हणणं हे आहे की मुख्यमंत्र्यांनी स्वतः आश्वस्त करावं किंवा त्या नराधमाला आमच्या ताब्यात द्यावं. नवले पूल आणि सिंहगड रस्त्यावर ही अशा प्रकारची वाहतूक कोंडी आपल्याला बघायला मिळते. नसरापूरमध्ये जो अत्यंत धक्कादायक आणि घृणास्पद असा प्रकार घडलेला होता, त्या नराधमाने त्या चिमुकलीवर केलेले अत्याचार आणि त्याच्यानंतर हा रोष आता आपल्या समोर येतोय. पुन्हा एकदा मंदारकडे जाऊया. मंदार, आता तिकडे पोलीस देखील पुन्हा पोहोचलेले दिसत आहेत. मंदार, या ठिकाणी पोलिसांकडून या मुलीच्या आई वडिलांना हटवण्याचा प्रयत्न होतोय. वरिष्ठ पोलीस अधिकारी आपण या ठिकाणी पाहतो आहोत, जे या मुलीच्या आई वडिलांना या राष्ट्रीय महामार्गावरील ती जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनातून दूर करण्याचा, बाजूला नेण्याचा प्रयत्न करतायत. मात्र त्यांच्या सोबत जे लोक आहेत ते पोलिसांना इथे विरोध करतायत. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती आहे, संवेदनशील म्हणावी अशी परिस्थिती आहे. या मुलीच्या आई वडिलांना जर इथून हटवण्यात आलं तर हे आंदोलन संपेल असं इथल्या लोकांना वाटतं आणि त्यामुळे हे सगळे लोक आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. गेल्या कित्येक तासांत पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग या आंदोलकांनी अडवून धरलाय आणि त्यामुळं कित्येक किलोमीटर लांब या महामार्गावरती वाहनांच्या रांगा गेल्याचं आपण पाहतो आहोत. अनेकांना मोठा त्रास होतो आहे या वाहतूक कोंडीमुळे. लहान मुलं असतील किंवा ज्यांना रुग्णालयात वेळीच पोहोचायचं आहे असे रुग्ण असतील, हे सगळे या ठिकाणी अडकलेले आहेत आणि परिस्थिती अधिकाधिक गंभीर बनत चाललेली आहे. त्यामुळं ही वाहतूक कोंडी तातडीने सोडवणं अतिशय गरजेचं बनलेलं आहे. मात्र दुसरीकडे आपण पाहतो आहोत की या ठिकाणी जे आंदोलक आहेत, या आंदोलनामध्ये वेगवेगळ्या संघटना, पक्षाचे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते देखील सहभागी आहेत. ते मागं हटण्यास तयार नाहीत आणि त्यांच्यासोबत या मुलीचे आई वडील देखील इथे थांबावेत किंवा त्यांना देखील सोबत ठेवता यावं यासाठी आंदोलकांचा प्रयत्न सुरू आहे. गेले कित्येक तास अभूतपूर्व अशी ही वाहतूक कोंडी या ठिकाणी पाहायला मिळते आहे. काही किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा गेलेल्या आहेत. लहान मुलं आहेत किंवा वयस्कर लोक आहेत किंवा ज्यांना रुग्णालयात पोहोचणं गरजेचं आहे असे लोक आहेत. असे लोक या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले आहेत आणि अतिशय गंभीर परिस्थितीचा सामना करतायत. माझ्या पाठीमागे ही मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे आणि पाठीमागे नजर जाईल तिथपर्यंत वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. हा राष्ट्रीय महामार्ग आहे. दक्षिण भारतात जाणारी वाहतूक या मार्गे होत असते, बेंगलोर आणि पुढे दक्षिण भारतातील इतर शहरांकडे. मात्र जे पुण्याहून किंवा मुंबईहून सातारा, कोल्हापूर या पुण्यातल्या हडपसर, कात्रज या भागांकडे जाणारे लोक असतील, वारजेकडे ज्यांना जायचं आहे असे लोक गेल्या कित्येक या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले आहेत आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये पोलिसांकडून प्रयत्न होत आहेत. पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्याकडून प्रयत्न होत आहेत. मात्र अजूनपर्यंत या प्रयत्नांना यश आलेलं नाही. या दुर्दैवी मुलीच्या वडिलांशी आपण जेव्हा बोललो तेव्हा त्यांनी 2च मागण्या सांगितल्या. एक, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी यावं, अन्यथा जो आरोपी आहे, नराधम आहे, त्याला आमच्या ताब्यात द्यावं. या 2 मागण्या आहेत ज्या पूर्ण करणं प्रशासनाला आत्ता तरी अवघड वाटतंय. त्यामुळं प्रशासनातले अधिकारी किंवा राजकीय पक्षांचे पदाधिकारी त्यांच्या परीने या आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करतायत. आत्तापर्यंत समजावण्याच्या पातळीवरती हे होतं. मात्र आता आपण पाहिलं या दृश्यांमध्ये तर पोलीस बळाचा, मुलीच्या बाबांचीच कॉलर पकडतायत पोलीस. अच्छा, बळाने